हाय हॅलो नमस्कार. तर चला आज आपण महाराष्ट्र TETचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. यापैकी मराठी भाषा लँग्वेज फर्स्ट मराठी या विषयाचे आपण प्रश्न पाहणार आहोत. तर हा बघा, पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 ते 3 सोडवा. उतारा काय आहे बघा. साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली. ती फुले कोमेजत नसत व त्यांना सदैव मधुरवास येत असे. शबरीकडे चौकशी केल्यावर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला. त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषीचा आश्रम होता. पावसाळा जवळ येत होता. त्यासाठी 4 महिने पुरेल इतके जळण उन्हाळ्यातच साठविणे आवश्यक होते. आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते, परंतु विद्यार्थी हे काम टाळू पाहत होते. शेवटी मातंग ऋषी स्वतःच कुऱ्हाड घेऊन निघाले. हे पाहून विद्यार्थ्यांनाही उठावे लागे. जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली व मोळ्या बांधल्या. कष्ट करून सगळे घामाघूम होऊन गेले. भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मोळ्या घेऊन चालत आश्रमात परत आले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले. तेव्हा ही सुवासिक फुले उमललेली दिसली. आदल्या दिवशी जिथे जिथे त्यांनी घाम गाळला होता तिथे तिथे ही फुले उमललेली होती. आता या उतार्यावरती जे काही प्रश्न आहे ते प्रश्न पहा. शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? फुले कोमेजलेली होती, फुले सुगंधी होती, फुले रंगीबेरंगी होती की फुलांना दुर्गंध येत होता, तर फुले सुगंधी होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. या उतार्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे? ए. वेळेचे महत्त्व, बी. कष्टाचे महत्त्व, तिसरा पर्याय सहकार वृत्ती आणि चौथा पर्याय आहे संयमीपणा. बरोबर उत्तर आहे कष्टाचे महत्त्व. पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही? राम, शबरी, मातंग ऋषी, दशरथ. तर दशरथ यांचा संबंध या उतार्यात आलेला नाही. त्यानंतर पुढचे काही प्रश्न आहेत ते कवितेवरती आहेत. कविता वाचूया आपण अगोदर. मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यामधला कैदी, माझे नि तुझे व्हायचे ते सूर्य कसे संवादी, माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी, जड लंगर तुझ्या पायी तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, आभाळ म्हणाले नाही भूमी म्हणाली नाही, मग विनायकाने त्याची आळवणी केली नाही, पापण्या जळली लंका लाह्या परी असू झाले, उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द आले, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे चल लिही असे ती वदली. आता पहा, विनायकाच्या मदतीस कोण आले आहे? आबाळ, भूमी, भिंत, समुद्र. कोण आले होते? भिंत. त्यामुळे बरोबर उत्तर आहे भिंत. जड लंगर तुझिया पायी या ओळीतून काय सूचित होते? पारतंत्र्य. काय उत्तर आहे? पारतंत्र्य. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आला आहे? आता इथून पुढे ग्रामरचे क्वेश्चन आहेत, मराठी व्याकरणचे. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत चेतन गुणोक्ती अलंकार आलेला आहे. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. राजा मंगळवेडेकर यांचे पूर्ण नाव काय? वसंत नारायण मंगळवेडेकर. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रकाश संत. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला याचे मिश्र वाक्य कसे होईल? जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. हे काय झाले? मिश्र वाक्य. आता पुढचा प्रश्न बघा. षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय आहेत. षष्ठीचे प्रत्यय आहेत चाचीचे, सप्तमीचे आहेत त इ आ. बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? नाम, बदनाम. बरोबर आहे की नाही? म्हणून काय उत्तर येणार? पर्याय क्रमांक 4 नाम. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? औपचारिक पत्राचा प्रकार आहे. ए ऐ ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर आहेत. सर्व लघुमात्रा असणारा शब्द कोणता? तर कमळ. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करणे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे
रान करतो. जीवाचे रान करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय 2. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. चूर्ण, नवीन, क्रीडा, नीती यापैकी अशुद्ध शब्द आहे नवीन. पुढीलपैकी वाचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. नदी, बी, काठी, पाखरू. बरोबर पर्याय पाखरू. सूर्य उगवला हे कोणत्या प्रकारचे उदाहरण? अकर्मक कर्तरी. सूर्य उगवला हे अकर्मक कर्तरी प्रकारचे उदाहरण आहे. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे काय? तर पद होय. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे पद. दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? संयोगचिन्ह वापरतात. लहानपण, देगा देवा, मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे. अद्भुत रसाचा स्थायीभाव कोणता आहे? विस्मय. अद्भुत रसाचा स्थायीभाव कोणता आहे? विस्मय. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होत नाही? मनुष्य आणि गोडवा या दोन नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होत नाही. अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत? केवलप्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. अरे रे केवलप्रयोगी आणि उभयान्वयी आणि कडे शब्दयोगी. आज पाऊस येईल बहुतेक हे कोणते वाक्य आहे? संकेतार्थ. पुढीलपैकी संधी विग्रहाचा नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? निष्कपट, निरीच्छा, निष्कारण. बरोबर उत्तर आहे निरीच्छा. कृतघ्न, घरजावई, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे आहेत? तत्पुरुष. कोणत्या? तत्पुरुष. पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? कासार आहे, तरंगिणी आहे, तडाग आहे, पण समानार्थी नसणारा शब्द आहे रत्नाकर. पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी उदय अस्त आहे, कृश स्थूल पण आहे, उघड गुप्त पण आहे, कृपण आणि कंजूस ही विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय 2 कृपण आणि कंजूस. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.